नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मी ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत त्यांचं माझा कट्टा म्हणून जो ABP माझावर येतो तो मी आज बघितला की त्या माणसाने किती त्या पुरामध्ये काम केलं, आणखीन कसं सोडवलं वगैरे वगैरे. काही गोष्टी त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्या अनुभवाचं पण त्यांनी एक किस्सा सांगितला. म्हणजे तो किस्सा मी पुरापुरता हे करत नाही आहे, काय म्हणतात त्याला, पुरापुरता बोलत नाही आहे. त्याच्यात त्यांनी एक किस्सा असा सांगितला की एक ट्रक ड्रायव्हर होता. त्या ट्रक ड्रायव्हरच्या मुलीला मेरिटवर ॲडमिशन मिळाली. तो कुठल्या जातीचा वगैरे होता असं काही मला माहिती नाही, पण ते मेरिटवर ॲडमिशन मिळाली इंजिनिअरिंगला. आणि इंजिनिअरिंगला मेरिटवर ॲडमिशन मिळून त्या मुलीचं फर्स्ट इयर झालं आणि सेकंड इयरला तिला फी भरायला पैसे नव्हते म्हणून तिला कॉलेजमध्ये जाता आलं नाही. काय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ती फी भरायला पैसे नाहीत म्हणजे बहुतेक ती मराठा समाजातली किंवा तत्सम असावी, ती ब्राह्मण नक्कीच नव्हती ती. तर त्यामुळे तिला जाता आलं नाही आणि त्यामुळे त्यांना ते खूप क्लेशदायक आणि खूप वाईट वाटलं. म्हणजे मला खरोखर हे ऐकून म्हणजे मी खूप प्रचंड वेदना आणि दुःख झालं. पण हे पुरापुरतं नाही आहे. असे कित्येक लोक आहेत की ज्यांची मुलं हुशार आहेत, मेरिटवर त्यांना ॲडमिशन मिळालेली आहे, पण फक्त त्यांना पैसे नसल्या कारणामुळे त्यांना त्यांचं शिक्षण घेता येत नाही, शिक्षण पूर्ण करता येत नाही. मग ह्याच्यासाठी काहीतरी शासनाने करायला पाहिजे. म्हणजे जी मुलं मेरिटवर त्यांना ॲडमिशन मिळते आहे पण पैसे नाही आहेत, काय तर पैसे नाही आहेत म्हणून त्याला ॲडमिशन मिळू तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. ह्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही यांना मदत करा, म्हणजे तुम्ही यांना कर्ज द्या, माझं म्हणणं आहे. पण या मुलांची शिक्षणं चालू ठेवा. आज ती मुलगी आहे, ती मुलगी शिकली तर की एक उत्तम माता होईल, एक सुशिक्षित माता होईल ती, काय. पण आपण ती सुशिक्षित माता म्हणजे तुम्ही लाडकी बहिणीला 1500 रुपये दिले, अजून 2100 रुपये देतात वगैरे सगळं, पण त्यांनी त्या लाडक्या बहिणीच्या मुलींचं किंवा त्या लाडक्या बहिणीचं समजा शिक्षण पूर्ण होत नाही आहे, तिचं पोट भरतं आहे. मग तुम्ही शिक्षणासाठी तुम्ही काय करतायत? गव्हर्नमेंटनी कुठल्याही जो माणूस शिकतो आहे त्याच्यासाठी शिक्षणाला त्यांनी अनुदान द्यायलाच पाहिजे. शिक्षण कोणाचंही पैशामुळे राहायला नको. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो, चांगल्या चांगल्या घरातले, म्हणजे परवा मला एक फोन आला की त्यांना थोडे पैसे कमी पडत होते, त्यांच्या मुलाला लॉला ॲडमिशन मिळाली. लॉला ॲडमिशन मिळून त्याला काहीतरी 40,000 फी होती. त्यांनी ऑलरेडी काहीतरी 13 का 15,000 रुपये भरले होते, प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन ठेवली होती आधीच. मग त्याचा नंबर लागल्यानंतर त्याला उरलेली काहीतरी 25,000 रुपये भरायचे होते. त्या मुलाचे वडील तिथे घरी नव्हते, ते कुठेतरी बाहेरगावी गेले होते आणि एकदम 25,000 रुपये त्यांच्याकडे नव्हते. त्यावेळेस त्यांनी फोन केला की बाबा मला 25,000 रुपये तुम्ही मला काही मदत करू शकतात का. त्यावेळेस आम्ही इकडनं तिकडनं करून काहीतरी 25,000 रुपये त्यांना दिले आणि त्यांनी ती ॲडमिशन घेतली. पण आज समजा ते आम्ही तिथे नसतो उपस्थित, तर आपण किती त्या मुलाची लॉची ॲडमिशन गेली नसती का. आणि हे कॉलेजवाली जी लोक आहेत हे कोणासाठी थांबत नाहीत त्यांना, आणि त्यांनी तरी काय थांबवतो, त्यांचा धंदा आहे, ती चॅरिटी नाही आहे. जरी चॅरिटेबल ट्रस्टच्या खाली तुम्ही कॉलेज रजिस्टर करत असाल तरी ते चॅरिटी नाही आहे, ॲब्सल्युटली ती चॅरिटी नाही आहे, तो धंदाच आहे. कारण त्याला 25,000 रुपये मिळाले नसते त्यावेळेस तर त्याला दुसऱ्याला ॲडमिशन दिली असती आणि तो मुलगा शिक्षणापासून वंचित राहिला असता. मग अशा वेळेस तुम्ही त्या मुलाचं शिक्षणाचं हे मारतात तुम्ही. म्हणजे अगदी हे फक्त मी ओपन कॅटेगरीतल्या नाही, इवन OBC किंवा BC दलित कॅटेगरीतल्या किंवा तुमच्या ह्याच्यातल्या त्यांना समजा आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांना लॉ सारख्या ह्याला जिथे ओपनला 40,000 आहे तिथे त्यांना माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 4 का 2,000 रुपयेच आहेत. पण काही वेळेस या लोकांकडे तेवढेसुद्धा पैसे नसतात. मग यांनी जी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलेली आहे, त्यांना ॲडमिशन मिळालेली आहे, त्यांनी ॲडमिशनचा फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना ती ॲडमिशन मिळाली पाहिजे. आणखीन गव्हर्नमेंटने हे बघितलं पाहिजे की ते पैसे त्या कॉलेजला जातील, ह्या मुलांच्या अकाउंटला नाही. आणि त्या मुलांच्या अकाउंटला न जाता ते कॉलेजला पैसे गेले तर ते तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण होईल. दुसरी गोष्ट, आज खेडेगावामध्ये लोक राहतात, तालुका प्लेसवर किंवा शहराच्या प्लेसवर, म्हणजे मी अगदी पुणा मुंबई म्हणत नाही,
पण अगदी त्यांच्या त्या त्या ह्याच्यामधल्या जिल्हा पातळीवर तरी ह्या लोकांची राहायची सोय करायला पाहिजे. तुम्ही सेपरेट रूम नका देऊ, तुम्ही डॉर्मेटरीज द्या. काय माझं म्हणणं, तुम्ही फुकट डॉर्मेटरीज द्या ह्या लोकांना राहायला. जो कॉलेजमध्ये शिकतोय त्याच्याकडे आय कार्ड आहे, रेग्युलर पास होतोय. मी नाहीतर कसं होतं, काही लोक निवडणूक कॉलेजच्या निवडणुका लढवण्यासाठी हेच भरत नाहीत, काय म्हणतात त्याला, परीक्षाच देत नाहीत आणि नापास होत राहतात, आणखीन दादागिरी करतात. पण अशा ह्या लोकांना तुम्ही एक अन्नछत्र काढा, अन्नदान करा, जेवायला घाला. पूर्वीचे राजे महाराजे हे करत असत. करत असत. आणखीन त्यामुळे ठिकठिकाणी अन्नछत्र वगैरे असायची. त्यामुळे त्यांच्या त्या काळामध्ये एवढी गरिबी असूनसुद्धा आत्महत्या कमी होत होत्या किंवा होत नव्हत्या, ह्या कारणासाठी, कारण 2 वेळेसचं जेवण प्रत्येकाला मिळत होतं. काय म्हणजे ह्याच्यासाठी महाराजा प्रतापसिंगराव गायकवाड याचे बडोद्याचे यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. सयाजीरावने खूप मोठं कार्य केलं आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी हे ह्याच्यात सांगितलेलं आहे पार्लमेंटमध्ये, की त्यांनी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तर त्यावेळीसच्या 80-90-80च्या आसपासच्या बायका होत्या, 70-80च्या आसपासच्या बायका होत्या. त्या बायकांना लिहिता वाचता येत होतं, कारण त्या 4थी ते 7वीपर्यंत शिकल्या होत्या. पण त्यांच्या सुनांना लिहिता वाचता येत नव्हतं, कारण त्या स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आल्या होत्या. काय तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी त्यावेळेस, समजा तुमची मुलगी शिकली नाही तर तुम्हाला दंड होता. तर आज अशी मुलं आहेत की ज्यांना शिक्षणासाठी मदत पाहिजे, त्यांना गव्हर्नमेंटने शिक्षणासाठी मदत करायला पाहिजे. आणि मी एवढंच नाही म्हणत, मी तर असं म्हणतो की म्हणजे आता माझ्या डोक्यात एक विचार असा आहे की आपण ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं असेल त्या मुलांना शिक्षणासाठी आपण मदत करायला पाहिजे. आणि आता मी त्याच्यावर अभ्यास करतो आणि कसं काय करता येतं, कारण मी ब्राह्मण मुलांना मदत करतो, कारण तो माझा एरिया आहे, पण मी ह्या इतर कॅटेगरीतल्या मुलांनासुद्धा शिक्षणासाठी कशी मदत मिळेल याचा मी प्रयत्न करणार आहे. मी त्याचा अभ्यास करेल, आणखी याच्यावर एक व्हिडिओ बनवेल आणि मग त्याप्रमाणे कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्याला माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करेल. आज एवढंच. धन्यवाद.